4 षटकांची मॅच मैदानामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघाचा पण हा निर्णय पाहिला। स्ट्राइक वरती प्रयास कोहली, नॉन स्ट्राइक वरती समीर नाईक, गोलंदाजी मार्क वरती सचिन मोरे। सचिन मोरे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। एक चांगली दमदार मॅच कट करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद। अजून वल्लवणे ही ज्याची ओळख राहिली आहे तो सचिन मोरे याला यश मिळालं आणि प्रयास कोहली सारखा महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये यश लाभलं। पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू लगेच मैदानामध्ये पाठवा ही विनंती असेल। वाल संघाच्या संघनायकाला इथून विनंती येते। घनश्याम पाटील मागच्या सामन्याचा सामनावीर आपण पाहिला। संदेश काय दमदार गोलंदाजी फलंदाजी आपण पाहिली होती। अमितजी म्हात्रे सर या स्पर्धेमधून निरोप घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील। एक चांगलं समालोचन ज्यांचं आपण ऐकलात आणि तेवढीच चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आणि उद्याच्या लढतीत देखील रॉकस्टार प्रवीण गायकर आणि संपूर्ण आयोजन कमिटीने सांगितलं की उद्या 2:30-3 वाजता सामने सुरू होतील, याकडे लक्ष असू द्या। आणि लॉट्स उद्या तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल थोड्या वेळामध्ये। आणि इथून मात्र जो संघ उशीर करेल त्या संघाला बॉलची पेनल्टी असणार आहे, याकडे लक्ष असू द्या। संतोषदा पाटील यांच्या वतीने ही माहिती पुरवली जाते। एक स्पर्धेचे आयोजक पुन्हा एकदा सचिन समोर फलंदाज देखील आपण पाहतोय। घनश्याम पाटील खेळण्यासाठी सज्ज असेल। 4 षटकांची लढत, 24 चेंडूचा हा सामना मैदानामध्ये। त्या 24 चेंडूमध्ये पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिल्या चेंडूवरती सचिन मोरे याला मिळालेले यश। हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा डॉट, निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते। विकेट किपरच्या भूमिकेमध्ये या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूला तुम्ही पाहताय परेश मस्कर। अनेक वर्ष क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये नेहरू संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू। हा चेंडू वेगाने फेकला गेला, क्लीन बॉल, दांडी गुल, फलंदाज होईल बाद घनश्याम पाटील। बघा उद्याच्या सर्व लढती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। उद्याचा पहिला सामना ठीक 3 वाजता तुम्हाला पाहायला मिळेल। तर जिबा 11 गावदेवी पेंदर विरुद्ध 80-85 गावदेवी वाकडी। गावदेवी वाकडी ही लढत तुम्हाला पहिली पाहायला मिळेल। दुसरा सामना साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स गावदेवी अक्कुर्ली विरुद्ध श्री गणेश 11 वलप। तिसरा सामना स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलास विरुद्ध IIC मंगलमूर्ती वाजे। चौथा सामना बघा, चौथा सामना यातून जो जाईल बी लॉट्स मधून, म्हणजे आजच्या लॉट्स मधून जो संघ जाईल त्यांची चौथी मॅच असेल। आणि पाचवा सामना 12-12 किंग गावदेवी कोपली विरुद्ध अंश अँड शीतल 11 DCC कोपरा। आणि अंतिम सामना टीम वडूनवगर विरुद्ध ऑफिशियल प्रकाश चौगुले गावदेवी अथर्व 11 कानपोली ही अंतिम मॅच असेल। या सर्व सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। म्हणजे बघा आजच्या लॉट्स मधून जे संघ 2 क्वालिफाय होतील त्यांची मॅच चौथी असेल, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। धन्यवाद। नक्कीच अतिशय सुरेख माहिती प्रवीण गायकर यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। 3 चेंडूची फेकी आपण पाहिली, ज्यामध्ये 2 विकेट, 1 चेंडू डॉट फेकला गेला। सचिन मोरेचं षटक मैदानामध्ये फेकत असताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय थोडंसं अंगलट आलाय की काय। वोडाफोन या ठिकाणी जर पाहिलं स्कायला 11 न्यू यंगस्टर वाहाल संघाच्या अंगावरती ती 4 चेंडू लगातार डॉट आले। एक पहिल्या चेंडूवरती विकेट डॉट हे समीकरण पाहतोय मनीष। येणाऱ्या 5व्या चेंडूवरती विकेट येईल का, चेंडू डॉट फेकला जाईल, चौकार येईल, षटकार जाईल, हे पाहणं देखील तेवढेच असणार आहे। धीरज पाटील 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय आणि नॉन स्ट्राइक इनवरती समीर नाईक या खेळाडूला आपण पाहताय। या नेहरू संघ म्हटला की या संघाची खरी ताकद ही त्यांची गोलंदाजी आपण पाहिले। मागील लढतीमध्ये देखील 51 धावा 5 षटकांमध्ये डिफेन्स केल्या। हा चेंडू खोदून काढला मिड विकेटला, लोअर फुल टॉस लाईनचा चेंडू फेकला होता। क्षेत्ररक्षण तैनात आहे आदित्य मस्कर, प्रथमेश फडके त्या ठिकाणी तैनात होता। एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 1 या आकडेवरती। 2 बाद 1 ही खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। नौका खेळाडू मैदानामध्ये स्ट्राईकमध्ये समीर नाईकला तुम्ही पाहताय। 5 चेंडूचा नंतर हा नॉन स्ट्राइक इनवरून स्ट्राईकवरती फलंदाज गेलाय, त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी असेल।
एक महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये सुपर 12 मध्ये क्वालिफाय कोणता संघ होईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील आणि पुढील मॅच देखील तुमच्या समोर असणार आहे. दोन संघ मैदानामध्ये असतील. एकीकडे पाली संघ असणार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेला पलसबे या दोन संघ नायकांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. टॉससाठी देखील आपण संपर्क साधा. अगदी 12:43 अवधी आपण पाहताय. थोडं स्पीडअप करा विनंती असेल नेरेटिव्हच्या संघनायकाला, कारण 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी मनीष पाटील मला माहिती देत असताना आणि 3 षटकंही तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकावे लागतील याकडे लक्ष असू द्या. सचिन मोरे गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर चेंडू फेकला जातोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकाची धावा लागल्यात. 1 धाव आणि 2 फलंदाज बाद. प्रथम फलंदाजी करीत असताना स्कायरा 11 यंगस्टर न्यू यंगस्टर वाहल संघाची धावसंख्या. सुन माझी भक्तीची स्टारचा हा टेलर आपण पाहिलात आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मोठा पिक्चर देखील धवलाच्या स्वरूपामध्ये ऐकायला मिळेल सर्वांना. आणि आज देखील रॉकस्टारच्या वतीनं ही धवलाची फरमाईश की आमचे आयोजक किरण पाटील यांच्या वतीनं आले की एकदा झालंच पाहिजे. परंतु नक्कीच रॉकस्टार सांगतात की उद्या सुपर 12च्या मॅचेस आहेत आणि तिथे मात्र नक्कीच एक ही मेजवानी असेल. परंतु पहिल्या षटकामध्ये 1 धाव मनीष कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी मार्कवरती आल्या संघातील सर्वात अनुभवी चला खेळाडू. नेक्स्ट मॅच रुआंश 11 मोरिया पलसबे विरुद्ध फातिमा 11 जे बापदेव पाली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि बघा आजच्या रात्रीमध्ये जे 2 संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होतील त्यांना चौथी मॅच खेळण्यासाठी इथे यायचं ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. आदित्य मस्कर आणि मिडल षटक निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम आहे गोलंदाजाच्या नावावरती राहिलाय. तो गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. डावखुरी हाताचा गोलंदाज पहिला चेंडू फेकतोय. चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर वळलाय. पंचांचा इशारा अवांतरचा अवांतर दाबीने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 2 बाद 2 ही धावसंख्या आपण पाहताय. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर वळणारा हा चेंडू. पंचांनी दंडात्मक कारवाई आपण पाहिली या चेंडूवरती. स्लोवर चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. आशिष आणि सुंदर झेल पकडला जातोय. तिसरा फलंदाज बाद 2 या आकड्यावरती. खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळालाय. एकंदरीत संदेश आपण पाहिलं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये परेश मस्कर आणि फर्स्ट स्लिपमध्ये आपण पाहतोय संघाचा मास्टर माइंड कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख असेल तो सूरज पाटील याला आपण पाहताय. एक चांगले योगदान या 2 खेळाडूंचं राहिलंय. ज्यावेळी नेरेच्या मैदानामध्ये स्पर्धा झाली अनेक युवा खेळाडूंना विचारलं की या 2 खेळाडूंचं संघामध्ये काय स्थान आहे, तर सर्वांनी सांगितलं की ज्यावेळी हे 2 खेळाडू संघ सोडतील ना त्यावेळी 11 खेळाडू देखील होणार नाही. आणि आजची रील्स देखील आपण पाहिली उमेश पाटीलची. इंस्टाग्रामवरती खेळाडूंना घरी आणण्यासाठी गेला आणि त्यानंतर उमेश पाटील खेळायला आला. ती रील्स देखील अगदी गंमत पाहिली त्या रील्समध्ये. गोलंदाजी मार्कवरती आदित्य मस्कर हे षटक फेकत असताना फाईन लेगला क्लिअर करेल. चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. रील्स जर आपण पाहिली व्हिडिओ जर पाहिली तब्बल एका दिवसामध्ये 2.5 लाख शक्यतो ती खेळाडूंनीच पाहिली असेल, कारण आता प्रत्येक संघाची तीच अवस्था झाली.
आज एंट्री टाकायला पैसे आहेत, परंतु पोरं जमा करायला प्रत्येकाला 10 कॉल करायला लागतात कर्णधाराला. मॅच पहिली आहे. आणि दीपक कॅप्टनला कंतारा चॅप्टर 2 कंतारा पिक्चर 2 पाहायला लागतं. ओ नक्कीच 6 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. चौकार आलाय. खूप प्रतीक्षेनंतर हा चौकार मनीष आपण पाहत आहे. गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये डावखुऱ्याचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जातो. क्षेत्ररक्षण तैनात ते फेकी देखील अचूक पाहायला मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना आदित्य पाटीलचे षटक तुम्ही मैदानामध्ये पाहता. आदित्य मस्करचे षटक आणि एकंदरीत जर आपण पाहिलं दक्षला आपण पाहताय एक चांगला वेगवान गोलंदाज येणार जेतू 11 नेरे संघाचं भवितव्य अगदी दिनेश दादा यांच्या पावलावरती पाऊल ठेवत काय सुंदर वेगवान गोलंदाजी या खेळाडूची आम्ही सातत्याने पाहतोय. परंतु आज 12th मॅनच्या भूमिकेमध्ये एक चांगला क्रिकेटर चांगला खेळाडू आणि ते धडे त्याला त्याच्या वडिलांकडून मिळत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. आदित्य मस्कर हा चेंडू फेकतोय उंचावरून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती येईल परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानं. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू जाईल सीमा पार चौकार. चार धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. मनीष पाटील जर आपण हे पाहिलं पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली. या षटकामध्ये आदित्य मस्करनं 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या. 1 विकेट प्राप्त झाली. पण येणारे 2 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील पुन्हा एकदा तोच प्रयत्न समीरचा राहिलाय. समीर नाईक पंचांचा इशारा येतोय की लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव असेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 4 षटकांची लढत. ऑन स्क्रीनवरती रॉकस्टार प्रवीण गायकर संतोषदा पाटील आणि हरिभक्त परायण धनंजय धनाजी मस्कर आमचे मामाश्री या ठिकाणी उद्याच्या सामन्याची चर्चा करीत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या 3 वाजता सामने सुरू होतील. सर्व संघांना इथून सूचित केलं गेलंय. आचारसंहिता उद्या पंचायत समितीच्या असणाऱ्यात. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. प्रवीण या ठिकाणी पाहिलं क्षेत्ररक्षण येत असताना बॅटकटच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि 2 षटकामध्ये धावफलक धावा लागल्या 13. 3 फलंदाज बाद. भूषण पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. भूषण पाटील कोपरोली गावचा त्याला समाज सेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. धन्यवाद डीजे. तर चला विनंती असेल फातिमा 11 जय बापदेव पाली टीमचा संघनायक आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेलं मोर्या 11 प्लस बी टीमचा संघाचा संघनायक पाली संघाचा संघनायक उपस्थित झालाय. 3 सफलता 3 फलंदाज बाद 13 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये सुशांत गायकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आशिष या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षण भूमिकेमध्ये अगदी सर्कलच्या रिंगणामध्ये ज्याला ठेवण्यात आलंय. चांगला झेल चांगलं क्षेत्ररक्षण आशिषचं आपण नेहमीच पाहिलंय. परंतु हे षटक कशा प्रकारे फेकले जाईल सुशांतच्या माध्यमातून तेवढी चांगली फलंदाजी आपण पाहिली. सुजल घरत एक चौकारच्या बॅटमधून आलाय. वारंवार ऑन साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफस्टिकवरती चेंडू पहिला डॉट फेकण्यामध्ये यश लाभले गेले. सुशांत गायकरला चेंडू जाईल डॉट निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. 4 षटकाची लढत 13 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. पूर्णपणे गोलंदाजीचं वर्चस्व मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अन्वी 11 नेरे संघाचं उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली आदित्य मस्कर आणि कोणतीही चुकी करणार नाही. 4था फलंदाज बाद 13 या आकड्यावर.
संघाचा अष्टपैलू खेळाडू सलामीचं पहिलं षटक फेकणारा खेळाडू तुम्ही पाहताय आणि ती ही व्हिडिओ पहा जेव्हा खेळाडू खेळायला येत नाहीत. आज उमेश पाटीलला ते घरी आणण्यासाठी गेले होते आणि तिथून मात्र ती व्हिडिओ देखील खूप व्हायरल पाहायला मिळाली. 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती. अनेक क्रिकेटचे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल सुशांत. धावफलक जर आपण पाहिलं 13 धावसंख्येवरती थांबलाय. पुन्हा एकदा उंच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परेश मस्कर त्या ठिकाणी तैनात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला नाही. चेंडू जाईल डॉट निर्धाव चेंडू सांगता आणि एक गोलंदाजा वैशिष्ट्य जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये एक धाव खर्च केली सचिन मोरेनं. दुसरं षटक फेकलं आदित्य मस्करनं. ज्या षटकामध्ये धावा आल्या 12 एक सफलता आणि सुशांत गायकरनं 3 चेंडूमध्ये एक सफलता मिळवली. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने आल्या क्षेत्रात तैनात आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्यासाठी वेगाने सरसावतील आणि 2 धावा सुरेख रीतीने पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 षटकाची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं गोलंदाजीचं होत असताना नेरे संघाची. 13 धावा 15 धावा धावफलकावरती. सुशांत गायकर पुन्हा एकदा सज्ज असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहिलं तर चांगले योगदान राहिलं तिन्ही पंचांचं आणि एकंदरीत संदेश शेळके याचं कौतुक करावं लागेल. एक चांगली क्वालिटी विथ क्लिअरिटी आई एकवेळा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहत आहे. उंचावर मारण्याचा प्रयत्न शतरक्षक आलाय. चेंडू सीमा पार. धावा आल्या तिथून मात्र गोलंदाज कालमत्र ओव्हरपिच चेंडू टाकू नको आणि ता चेंडू ओव्हरपिच फेकला आणि त्या चेंडूवरती आला षटकार आणि षटकाराने संघ जाऊन पोहोचला. 21 या चेंडूवरती मिळेल सिंगल. हे सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचला. 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि 7.33च्या सरासरी धावा जमवल्या गेल्यात. 22 धावा. पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या रोशन पाटील. 3 षटकामध्ये 22 धावा ज्यामध्ये 2 एक्स्ट्रा धावसंख्या आपण पाहिली आणि 4 फलंदाज. ही सुरुवात आपण पाहिली फलंदाजी करणाऱ्या स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल संघाची. अंतिमचा षटक फेकण्यासाठी सज्ज असेल उमेश पाटील. गोलंदाजी मार्कवरती या उमेश पाटीलला आज असं वाजत गाजत आणण्यात आलंय आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू दिला गेलाय. हाच तो उमेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाजी मार्कवरती उंचावर मारण्याचा प्रयत्न बराच वेळ चेंडू हवेमध्ये आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. अप्रतिम झेल सचिन मोरे बिट्टू. प्रयत्न सुरेख राहिला आणि या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. चोवीस धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. प्रत्येक पाटील त्या ठिकाणी आपण पाहिला 6 चेंडूमध्ये 5 चेंडूला सामोरे गेला. 11 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत आणि षटक फेकत असताना जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव पाहायला मिळाली. 24 धावा धावफलकावरती. हे षटक महत्वपूर्ण निर्णायक षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकवरती प्रत्येकचा ऑनसाइडला फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू तुम्हाला पाहायला तर मिळतोय. दीपक आपण या ठिकाणी पाहू शकाल पलसपे संघाचा आक्रमक बाबूशेठ कुटले यावं आपलं सहर्ष स्वागत. चेंडू अवांतर फेकला जातोय. अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचला आहे 25 या आकड्यावरती.
पहिल्या चेंडूवरती एकंदरीत जर आपण पाहिला 2 आल्या आणि त्यानंतर हा चेंडू अव्वांतर फेकला जातोय 25 धावा धावफलकावरती. हा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकलाय. चेंडू जाईल डॉट लेन थोडीशी पाठीमागे खेचली आणि त्यानंतर स्लोवर चेंडूची फेकी आपण पाहिली. उमेश पाटील हा गोलंदाज मार्कवरती. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश पाटील. काही दमदार कामगिरी राहिली आहे अन्वी 11 जितू 11 जर्मन नेरे संघाची. आणि ज्या 2 धावा आल्या तिथून मात्र चेंडू डॉट फेकण्यामध्ये यश आलं. पहिल्या चेंडूमध्ये दुहेरी, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट ही धावसंख्या आपण पाहत आहे. आणि एक मनीष जर पाहिलं धावा रोखल्या गेल्यात. पहिल्या षटकापासून जी धावांच्या गतीला ब्रेक लावलं आणि तिथून मात्र वाळ संघ वर डोके काढू शकला नाही. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. 4थं षटक मार्गस्थ असताना अंतिमचे 2 चेंडूचा खेळ बाकी. ऑन स्क्रीनवरती मागच्या सामन्याचा सामनावीर आपण पाहताय MS धोनी म्हणून ज्याची ओळख. आणि काय फलंदाजी आपण पाहिली. शेवटच्या षटकामध्ये 16 धावांची गरज असताना 3 चेंडूमध्ये सामना समाप्त केला. 2 षटकार एक चौकाच्या बॅटमधून आपण पाहिला. आणि अप्रतिम दर्जाचा खेळ पलेस्वे संघाचं नाव या आपण स्पर्धेमध्ये पाहिलं. दमदार कामगिरी राहिली. गोलंदाज उमेशचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि पंच सांगतील की हा अशा प्रकारची धाव नसणारे डॉट चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी. 26 धावा धावफलकावरती मनीष लागल्या जातात. एक कमी धावसंख्या, 23 चेंडूमध्ये फक्त 26 धावा जमवल्या. 4 विकेट्स पहिल्या सत्रामध्ये. टॉस जिंकल्यानंतर असं वाटलं होतं स्काय राईव्ह 11 न्यू यॉर्कशर वाहळ संघ किमान 45 धावसंख्येमध्ये मजल मारेल, परंतु या धावा जमवता आल्या नाही. अव्वांतरचा इशारा आलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि अंतिमच्या चेंडूवरती चौकार षटकारची अपेक्षा करत असेल वाळ संघ, ते होऊन देईल का उमेश पाटील. उंचर मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात सचिन मोरे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय. फेकी देखील आपण जर पाहिली सुरेख फेकी राहिली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 24. 4 षटकामध्ये गरज असणारे 29 धावसंख्येची. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे र, रायगड ठाण्याची शान आहे र. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे. चला बोथ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. फातिमा 11 जय बापदेव पाली आणि रुवांश 11 मोरिया पलसपे. तर टॉस करण्यासाठी संतोष शेट यांना आम्ही आमंत्रित करतो. तर आगरी कोली कराडी संघर्ष सामाजिक संस्था पनवेल तालुका अध्यक्ष या ठिकाणी आपण आमचे दमदार समालोचक प्रदीप भाई यांना विनंती करतो. PP प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. फातिमा 11 जय बापदेव पाली संघाचा कॅप्टन बघा चावी. मित्रांनो पाहू शकाल ही चावी हा संघाची. आणि आमचे कॅरन पॉलाट या टॉस का बॉस. हेड्स छापा इज कॉल. फातिमा 11 जय बापदेव पाली बट इट इज अ टेल्स. तर टॉस जिंकलाय या ठिकाणी पलसपे संघ. कॅप्टन जरा निर्णय तर आम्हाला सांगा. इथं 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 तर टॉस जिंकला कॅप्टन. निर्णय फिल्डिंग आता जा. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. आमचे पंच हिरामन भोसले सर मॅन फ्रॉम पेन कले यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया. प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये पंच म्हणून आम्हाला या ठिकाणी करताना लाभले, त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू व्हेरी मच.
पोंदरे आला यो कोपरुलीवाला, अरे पोंदरे आला यो कोपरुलीवाला, तो कशाच दम नाही रे, तो कशाच दम नाही रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोयनुरी हिरा यो चमकून आला, अरे कोयनुरी हिरा तो चमकून आला, या पनवेलची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे. क्या बात आहे. संतोष शेठ पाटील, रोशन शेठ पाटील, धनंजय शेठ पाटील आणि 12-12 किंग. बघा सध्या गोल्डन मॅन तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, आमचे हरिभक्त परायण बिंदास असा लाजून असू नका. क्या बात आहे. बघा हरिभक्त परायण या ठिकाणी आपण धनाजी भाऊ यांना आपण स्क्रीनवरती पाहतो. मित्रांनो काय दमदार योगदान, सच्चे डान्सर तर आहेतच मित्रांनो, परंतु बघा त्यांच्या मांड्यात सांगतात आपल्याला की किती जोश आहे त्यांना, त्यांना नाचण्याचं म्हणजे खूप हौस आहे आणि उद्या तुम्हाला धमाका त्यांचा पाहायला मिळेल. तो चलेंगे मैदान की तरफ जहां पर जीतने के लिए 24 गेंदों में अनविक जीतू 11 से हनुमान नेरी टीम को केवल 29 रनों की आवश्यकता है और उसका जवाबी हमला देने के लिए दो आरंभिक बल्लेबाज सचिन मोरे और उनका साथ देंगे ताकतवर बल्लेबाज आदित्य, पिछले मैच के हीरो, और गेंदबाजी कमान संभालने के लिए प्रतीक पाटिल, मैन फ्रॉम स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल की ओर से. लक्ष्य छोटा जरूर है लेकिन पावर प्ले के ओवर में अगर दमदार गेंदबाजी रहेगी तो मैच में हमें जरूर मजा मिलेगा. सुपर 12 के लिए मैच, जो जीतेगा वो सुपर 12 के लिए क्वालिफाई. वो पहली गेंद के ऊपर जोरदार प्रहार करने का प्रयास किया था जरूर बल्लेबाज ने, लेकिन डॉट बॉल की समाप्ति, शुरुआत काफी जबरदस्त. स्कायरा 11 मामा भांजे न्यू यंगस्टर वाल टीम के गेंदबाज प्रतीक पाटिल की ओर से. पिछले 3 साल का इतिहास है दोस्तों शिरडोन के मैदान के ऊपर, जब श्री शाहू वॉरियर्स विचुम्बे टीम की ओर से ये खिलाड़ी खेल रहा था और जहां पर आखिरी 12 गेंदों में जब 40 की जरूरत थी तो एक ही ओवर में किरण पवार को 4 छक्के धागे थे इस खिलाड़ी ने, और क्या मैच में पलटवार किया था. लेकिन ये ग्रामीण टेनिस क्रिकेट है जहां पर नेरी टीम इस वक्त सबके ताकतवर टीम जानी जाती है. फुल टॉस बॉल, एक और डॉट बॉल यहां पर समाप्ति नजर आती हुई. सचिन मोरे, थोड़ा सा परिवर्तन अनविक जीतू 11 जय हनुमान नेरी टीम की ओर से, क्योंकि आरंभिक बल्लेबाज के तौर पर हमने हमेशा प्रवीण सोर की पाली को देखा है, लेकिन कल हमने देखा कि खारकोपर के मैदान के ऊपर ये टीम सुपर 12 में क्वालिफाई हो चुकी है और जय मल्लारी 11 वाशिलू टीम के खिलाफ इनका वो सुपर 12 का मैच होगा. लेकिन आज सुपर 12 के लिए क्वालिफाई करने के लिए 28 की टोटल 29 रनों की जरूरत है, लेकिन अभी तक खाता नहीं खुला है. शॉट पिच लाइन की बॉल, टप्पा गेंदे करेंगे, अंजाम यही होगा और सीधा गेंद को फेंका स्क्वायर लेग सीमा रेखा के बाद 6 रन. के बल्ले से यह शानदार छक्का. सचिन को काटी मत समझिए, सचिन को कड़का मत समझिए, ये जब खाना खाने को बैठता है कि 2 लोगों के बराबर खाता है, इतनी ताकत है. ये बॉडी स्लिम है इनकी, जिम्नास्टिक करते हैं इसीलिए वो फिट है. लेकिन क्या बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन, अपने टीम के लिए उतनी शातिर गेंदबाजी हमेशा देखने को मिली है. को इस बार जड़ में डालने का प्रयास, हाफ वाली कप्टर खोदा है गेंद लॉन्ग ऑफ की तरफ, बढ़िया फील्डिंग वहां पर प्रयास कोहली की ओर से. तब तक 1 रन पूरा और इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ फिलहाल 7 रनों के ऊपर. लक्ष्य है टोटल 29 रनों का जीतने के लिए. अभी भी बात करेंगे तो 22 रनों की महज आवश्यकता है. तो पावर प्ले की 2 गेंदों का खेल अभी तक बचा हुआ है. कल के रात्रि का आखिरी मैच क्या जबरदस्त हमें देखने को मिला. धुंधरे और आया इसी वाजे के बीच में आखिरी क्षणों तक वो मैच चला रहा और जब लास्ट 6 गेंदों में 14 की जरूरत थी तो क्या बढ़िया बल्लेबाजी वहां पर देखने को मिली.
बल्लेबाज संकेत भगत की ओर से, और वो साहिल जले के ऊपर 3 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले। टैप करने का प्रयास, मिडॉन में फील्डर मौजूद है, सुजल उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन, और इस 1 रनों की मदद से हालांकि रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई 8 रन। 29 रनों का लक्ष्य। पहले पावर प्ले के ओवर में दोनों बल्लेबाजों की ओर से थोड़ी सी सटीक शुरुआत, हालांकि आदित्य ने 1 गेंद में 1 रन बनाई है, और उसके बाद सचिन मोरे की अगर चर्चा करेंगे तो उन्होंने 4 गेंदों में अपने टीम के लिए और ये भी छोटी गेंद है, कैच इट की मांग, धीरज थे खिलाड़ी मौजूद जिन्होंने इस गेंद को पकड़ा। माफ कीजिएगा, पिछली गेंद के ऊपर सिंगल मिला था आई थिंक, और इसी के साथ ओवर की समाप्ति, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद अनविक एंड जीतू 11 जहानुमा मेरी टीम की रन संख्या है बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 9, जीतने के लिए 18 गेंदे और चाहिए 20 की आवश्यकता। कारण संतोष शेठ पाटील 6003 साई रक्षा ट्रान्सपोर्ट यांचा संघ अक्कुर्ली सुपर 12 मध्ये दाखल, 12-12 किंग रोशन शेठ पाटील यांचा संघ सुपर 12 मध्ये दाखल, आणि 80-85 गावदेवी वाकडी संघ देखील सुपर 12 मध्ये दाखल झालाय। उद्याच्या लढती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलात। उद्याचा पहिला सामना 80-85 आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी विरुद्ध जिवा 11 गावदेवी पेंदर, या 2 संघांमध्ये तुम्हाला पहिली लढत पाहायला मिळेल। तसं उद्याचा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल दुसरा सामना अक्कुर्ली विरुद्ध वलप, ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर संग्राम 11 नितलस विरुद्ध IIC मंगलमूर्ती वाजे, ही लढत पाहायला मिळेल। त्याच्यानंतर चौथी मॅच यातून जो संघ म्हणजे आजच्या दिवसामध्ये, यस लाईट्स ऑन केले, त्यांना विनंती असेल आपण ऑफ करा प्लीज। बघा लॉंगॉनला जे 4 व्हीलर धारक आहेत त्यांना विनंती असेल आपण आपली लाईटची लाईट्स बंद करा। यातून जो संघ म्हणजे आजच्या दिवसातील जे 2 संघ जातील त्यांची चौथी मॅच असेल, आणि त्याच्यानंतर 5वी मॅच कोपरोली विरुद्ध अंश अँड शीतल DCC कोपरा, आणि अंतिम सामना टीम वडूनवगर विरुद्ध ऑफिशियल प्रकाश चौगुले अथर्व 11 गावदेवी कानपोली, ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल। पहली गेंद के ऊपर मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में गेंद, विकेट कीपर गेंद के नीचे दौड़ती जरूर, लेकिन जब तक पहुंचे तब तक वहां पर बल्लेबाज के पास दूसरा रन लेने का पर्याप्त समय, तीसरी की कोशिश, लेकिन अंतिम क्षणों में चलिए सचिन मोरे ने वहां पर मना कर दिया है। तब तक 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 11। 17 गेंदों में जीतने के लिए 18 रनों की अभी भी आवश्यकता है। हरीश शेठ पाटील कोपरुली ज्यांच्या वतीने दरवर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये एनर्जियल सॉफ्ट ड्रिंक मित्रांनो दिली जाते, ते आमच्या हरीश शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत। 2 रन मिलेंगे, 2 की मदद से 11 बने, बोलो तैयार। शॉर्ट पिच लाइन की बॉल कवर्स के ऊपर से खेला है, सीमा रेखा के पार 4 रन। को रोकना थोड़ा सा मुश्किल हो रहा है इस समय स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाल टीम के गेंदबाजों को बढ़िया मेरिट के अनुसार बल्लेबाजी नजर आती हुई। वो बल्ले के रडार में क्या आवाज आई है सुमधुर, लॉन्ग के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के पार, सचिन मोरे के बल्ले से प्रहार 6 रन। यो कोपरोली वाला अरे कोंदरे आला, यो कोपरोली वाला तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे, आमच्या रोशन पाटील दादा छाया। थैंक यू डीजे। सचिन मोरे ने छक्का दागा, डगाव से आवाज आई, मेरे ख्याल से परेश की आवाज होगी। अच्छा खेल रात को देखेंगे, और क्या यहां पर छक्का बल्लेबाजी में नजर आते हुए ये आवाज हमें सुनाई नजर आई। और इस बार भी बढ़िया शॉट फाइन लेग की तरफ, धन करती हुई गोली की रफ्तार से सीमा रेखा के पार 6 रन। पट्टे वाली तेरा नाम तो बता, अभी बता ना, नेरे का नाम लग रहा है लगता है। क्या बढ़िया बल्लेबाजी, फॉलिंग स्वीप का प्रयास किया था स्कायर 11
न्यू यंगस्टर वाल टीम थोड़ी सी मुसीबत में, स्कोर इज बात करेंगे 25-25 बने, मात्र केवल जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता है। फातिमा 11 से बापदेव पाली और रुआंश 11 मोरिया पलस पे टीम के कप्तान ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया। आज राजू ठानगे नहीं नजर आएंगे, थोड़ी से तबीयत खराब है उनकी और जिसके चलते वो आज नहीं नजर आएंगे, लेकिन उनके कमजोरी में अभय ठानगे ने में क्या बढ़िया बल्लेबाजी हमें नजर आई। तो फातिमा 11 जवाबदेव पारी आपको बल्लेबाजी करनी है, तो आपके सभी खिलाड़ी लेकर आप पूरी तरीके से खिलाड़ी कक्ष की तरफ जाइए। हैप्पी बर्थडे, आपका स्वागत है। अमर भाई पढ़ के छोटा तेरे घाव करता है गंभीर, शादी है इनकी इस सीजन में, पिस्ता कहा जाता है। गैप ढूंढा है और इसी के साथ ये मैच भी फिनिश हुई और रामदार ट्रॉफी वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपत बुआ पाटिल स्मृति चषक में सुपर 12 में क्वालिफाई हो चुके अनविक 11, जीतू 11, जय हनुमान नेरे, हार्दिक अभिनंदन। और इस मैच का हीरो सचिन मोरे दागता है लंबा छक्का, 1 ओवर में केवल 2 रन और बल्लेबाजी करते हुए 28 रन ठोके इस बल्लेबाज ने। सचिन यावा ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी नेरे संघ लाईन अप करून जा आणि वाल संघ आपण लाईन अप करून मैदानाच्या बाहेर या। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी। अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, या पनवेलची शान आहे र, रायगड ठाण्याची शान आहे र, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे र, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात। तर सचिन मोरे यावा मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी दमदार बॉलिंग। चला पाली माफ करा पलसपे संघ आपण लगेच क्षेत्र सजवून घ्या प्लीज, आपणास विनंती असेल। बघा संघाचे संघनायक कोच संभाजीदादा मस्कर किती खुश आहेत मित्रांनो की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 2500 रुपयाचं दमदार योगदान लाभलं आणि संघ देखील सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला आहे। संभाजीदादा मस्कर यांना पाहिलं ना तर संयमी आणि शांतता व्यक्तिमत्व मित्रांनो, सर्वांना सांभाळून घेणारं हे व्यक्तिमत्व। सचिन बिट्टू अभिनंदन, लंबा छक्का मारा, लेकिन खंबे के ऊपर भी छक्के मारने की ताकत है इनकी। काय सांगशील आज टॉप क्लास परफॉर्मन्स पाहायला मिळाला? परफॉर्मन्स बरेच दिवस आम्ही 2 मॅच जिंकतो आणि हारतोय, तर जसं मागे दीपकदा बोलला उमेश पाटीलला घ्यायला गेलो, तो जसा आला आम्ही दोघां म्हणजे पूर्ण टीम खेळते आता। एक कधी असं व्हायचं एक बॉलर नाही आहे, कोणाला वेगळाच स्कोर द्यायला लागायची, बॉलर कोणाला द्यायचा असं विचार पडायचा, पण आता तो आला, खूप चांगलं वाटते, टीम सगळे एकत्र खेळते। आणि कधी कधी मी रात्री कॉमेंट्री करत असतो 3-4 वाजता, परेशानी तू जागत असतो, काय याच्यात रहस्य काय? 3 वाजले घरी जाऊन झोपता येत नाही, तेव्हा दुसऱ्या टीमचा अभ्यास करतो आम्ही। क्या बात आहे, बरं सांगितलं तुम्ही दोघं अभ्यास करतात एखाद्या मॅचचे, धन्यवाद। तर मॅन ऑफ द मॅच धनाजी बॉय यांच्या शुभ हस्ते आणि जुगार बैलाचे मालक, आरसी बैलाचे मालक, बिंजोरचा बेतात बादशाह शैलेश शेठ जनार्दन पाटील यांच्या वतीनं आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। क्या बात आहे। पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र शेठ पाटील यांच्या वतीनं ट्रॉफी आणि हरेश शेठ पाटील यांच्या वतीनं ही एनर्जी सॉफ्ट ड्रिंक, यांना एनर्जी सॉफ्ट ड्रिंक नव्हती द्यायची परंतु आपण देऊया। सचिन मोरे एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ दे बिट्टूसाठी, दमदार परफॉर्मन्स 28वा 1 ओव्हर मध्ये फक्त धावा दिल्या त्या म्हणजेच 1 आणि 2 गडी बाद केलेत आणि तो सचिन ठरला या सामन्याचा सामनावीर यांनी थेट